गुरुदेव देव बोला अनुभव आधी केले मग सांगितले. महत्त्वाचा पण न कळणारा अवघड विषय आजचा, तो म्हणजे गाय वेल्यानंतरचे आजार, गाय वेल्यानंतरचा रोग कळत नाहीत आणि कॉम्प्लिकेटेड असतात आणि गाय त्याच्यामध्ये मरण्याचं प्रमाण जास्त आहे. असं झटका मी पण खाल्लेला आहे. गाय वेली आणि 10व्या दिवशी गाय मेली. पहिला कालोड 1,00,000-1.5 लाखाचं मस्त हेल्दी तयार, एकदम तयार. आणि दूध, त्या गाईचं दूध येण्याच्या अगोदरच कास मोठी झाल्यामुळे 8 दिवस काढलं आणि डॉक्टर आले. 2-4 डॉक्टरची ट्रीटमेंट झाली, काही उपयोग झाला नाही आणि गाय मेली. मग कशाने मेली, काय मेली, पण मेली. अक्कल विकत घेतली लाखाला. काल 2-4 दिवसाखाली परभणी डिस्ट्रिक्टमधल्या डेअरी फार्मिंगवर एका शेतकऱ्याचा प्रश्न तो माझ्याशी मिळता जुळता वाटला. मग मी वेल्यानंतरच्या आजाराची कारणं शोधली, लक्षणं शोधली, होणारे उपाय शोधले, काय होतं तेही अनुभवलं आणि त्याचा एक आज व्हिडिओ टाकत आहे. त्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की 8 दिवस झाले गाय वैरण खात नाही. बरोबर. वेल्यानंतरच्या आजाराचे 3 प्रकार आहेत. वेल्या किंवा येण्याच्या अगोदर भरपूर चीक काढला, भरपूर दूध काढलं तर शरीरातलं कॅल्शियम कमी होतं आणि त्याला हायपोकॅल्शियमचे केस म्हणतात. ते शरीरातलं कॅल्शियम एकदम जर डाऊन झालं तर गाय आडवी पडते, पाय खोडते. आपण म्हणतो पोट दुखतंय, पण तसं नाही. त्याच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण झालेली असते. दूध भरपूर काढल्यास तर त्याला उपचार आहे. ताबडतोब कॅल्शियम किंवा मायफेक्स ही एक बाटली शिरेतून त्याला चढवायची. कॅल्शियमची एक बाटली चढवणं आणि गाय उठली तर थांबवणं, नाही उठली तर पुन्हा एकदा देणं. एकदम एक बाटली देण्यापेक्षा 2 वेळा सकाळ संध्याकाळ अर्धी बाटली द्यावी. त्याच्याबरोबर एक बी कॉम्प्लेक्स एखाद्या सलाईनमधून आणि टोनफासून एखाद्या सलाईनमधून कवर होतं. नाही कवर झाल्यास तोच उपाय पुन्हा दुसऱ्या दिवशी रिपीट करावा, गाय उठते. दुसरे एक कारण आहे ग्लुकोजची कमतरता. माझी गाय ग्लुकोजच्या कमतरतेने गेली. कळलं नाही किती ग्लुकोज असतं, डॉक्टरला नाही कळलं. तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेतला. त्याने सांगायचं ही मेंदूची औषध द्या, ही अमकं द्या, तमकं द्या. गाय खाली आडवी आहे, गाय उठत नाही. त्याने काइंडसारखी म्हणजे मज्जातंतूची औषधी द्यायची. चुकीचं. डॉक्टरसुद्धा फेल. आणि अशा पद्धतीमध्ये ते औषध दिलं, त्याचं न मिळाल्यामुळं ते गाय मरते. वेल्यानंतर गाय आमोनं बंद करते, दूध चालू असतं, आमोनं बंद करते म्हणजे कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली. आमोनं कमी खाते, वैरण कमी खाते, तर ग्लुकोजची कमतरता आहे. त्यात आपण त्याला एक बाटली 25% ची ग्लुकोजची द्यावी लागते सलाईन किंवा आणि DNS5 मधून एक बी कॉम्प्लेक्स ट्रिब्यूट सारखं अधिक
तुमचं टोनोफॉस्फॉनसारखं औषध दुसऱ्या सॅलाईनमधून द्यावं लागतं. ग्लुकोजच्या कमतरतेची तीव्रता किती आम्हालाही कळलं नाही, किती तीव्रता असू शकते चांगल्या गायीमध्ये. तर 5-5 बाटल्या द्याव्या लागतात, तेव्हा त्या गायी उठतात. आणि अशा गायी उठलेल्या बघितल्या आणि मेलेल्या पण बघितल्या. पण एक व्हिडिओ म्हशीचा तुमच्या परभणीच्याच याच्यावरून बघितला आणि त्याच्यावर अनुमान काढलं की करेक्ट अनुमान काढलं गेलं. मग तर सगळे डॉक्टर लय झाले एका दुसरं सलाईन देतात बस. माझी गायसुद्धा एक दिवशी 2 बाटल्या सलाईनची दिली आणि उभा राहिली, चालली आणि पुन्हा बसली आणि पुन्हा उठलीच नाही. म्हणजे तो डोस तिला कमी मिळाला. थोडक्यात सांगायचं काय, वेळेनंतर ग्लुकोज कॅल्शियम किती कमतरता आहे ह्याचं टेस्टिंग झालं पाहिजे. हे टेस्टिंगची कुठेही सोय नसल्यामुळं अंधारात चापसायची पाळी येते. रक्त तपासल्यास आपल्याला त्याचं करेक्ट निदान होऊ शकतं. पण आपल्याकडे गाईचं जनावरचं रक्त तपासण्याच्या सोयी नाहीत. मग अंदाजानेच हा प्रकार होतो. अंदाजाने देत राहायचं, उठेपर्यंत देत राहायचं. आणि अशा प्रकार आड्यावर झालेल्या गाई, अमोन कमी खाणाऱ्या गाई, वैरण कमी खाणाऱ्या गाई या ग्लुकोजने कवर होतात. आणि एकदम दूध जास्त काढून, चीक जास्त काढून कॅल्शियम कमी झालेल्या गाई आड्यावर ते कॅल्शियमने कमी होतात. काही वेळा दोन्ही लक्षणं एकत्र असतात. त्यावेळेला कॅल्शियम पण द्यायचं आणि सलाईन पण 2 द्यायचं 25% आणि शिरेतून द्यायचं. हे ते करत ती गाय जाग्यावर येते. अजून एक तिसरा आजार आहे वेळेनंतरचा, झार न पडणे. झार न पडण्याने त्या गाईला मॅट्रायटिस होतो. त्याने गाई कृश होतात. पण कालांतर लागतं, त्याला 15 दिवस 10 दिवस जातात. घाण पडत राहते आणि गाय दुधावर येत नाही. गाय पाठ ताणवत असेल तर झार राहिला आहे. पण वेळेनंतर आपण तिला गोळ्या ठेवतो दुसऱ्या दिवशी 24 तासाच्या आत. त्यावेळेस कळते की आज झार आहे की नाही. त्याच्यामुळं त्याची फार मोठी चिंता करण्याचे कारण नाही. अशा प्रकारचे 3 आजार वेळेनंतरचे आहेत: झाराचा, कॅल्शियम डाऊनचा आणि ग्लुकोज डाऊनचा. आणि नेमका आजार ओळखावा आणि पशुतज्ञालाच इथं बोलावं लागतं. पण पशुतज्ञसुद्धा फेल गेले आमच्याकडे. अशा पद्धतीच्या माझी गाय गेली लाख रुपयाची. आणि मग अक्कल आली आणि ती पण तुमचाच व्हिडिओ बघून आली. आणि मग त्याचं मी अनुमान काढलं, त्याच्यामध्ये काय केलं, आपण काय केलं आणि काय झालं पाहिजे. तर अशा पद्धतीचं जे काय वेळेनंतरची काळजी घ्यायची ती पशुपालकांनी चांगली घ्यावी. आणि विणेच्या अगोदरच त्या गायीची प्रकृती चांगली ठेवावी. गूळ द्यावा तिला यायच्या अगोदर 15 दिवस, म्हणजे तिची ग्लुकोजची पॉवर, कॅल्शियमची ती काय लेवल असेल शरीरातली ती चांगली राहील. विणेच्या अगोदर जर 15 दिवस जर कोण गूळ देत असेल तर त्याच्या गायीला हे आजार होणार नाहीत. माझा नेहमी कल असा असतो, प्रिव्हेन्शन, प्रतिबंधात्मक उपचार सोपं. एक रोज पाव किलो प्रमाणे 15 दिवसाची 5 किलो गूळ चारला त्या गाईला तर हे आजार होणार नाहीत. कॅल्शियम पण होत नाही, ग्लुकोज पण होत नाही. पण करतो कोण? आम्हाला टाकायची पंचायत, गूळ कोण चारतो? तर हे करा, आजमावा आणि मग बघा काय होतं ते. आणि मग सांगा. निश्चितच तुमच्या गायीमध्ये ग्लुकोजची आणि कॅल्शियमची कमतरता होणार नाही. आणि झाल्यास हे उपचार करा, गाय दगावणार नाही याची गॅरंटी आहे. आणि अशा प्रकारे हा अनुभव घेतलेला आहे. आणि नवीन लोकांना अनुभवामध्ये गाय जाईल. मग घेतलेल्या अनुभवाचं आपण फार फायदा घ्यावा आणि त्याप्रमाणे उपचार करावा. बोलूया आणि भेटूया पुढच्या भागामध्ये.